पारितोषिक मयुरेश मात्रे यांच्याकडून असणार आहे. बँड्रा बिंड्रा मला वाटतं रे बँड्रा ते वर्सो बिरसो वाला झू बिलो फिरतात ना चुकून डोंबिवलीत आल्या थोडा घात झाला रे येणार होतो. चला सुरुवात करायची आहे मॅचला. जेडी थोडा व्हॉल्यूम दे ना मॅच थोडासा. नाही बघा, पहिल्या 4 ओव्हर 16 मिनिटांमध्ये टाकणं अनिवार्य आहे. 16 मिनिटाच्या वरती गेलात 5व्या ओव्हर मध्ये एक खेळाडू मैदानाच्या बाहेर येणार. त्यानंतर वेळ दिली जाईल 20 मिनिटाची, ज्यामध्ये तुम्हाला 5 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत आणि त्यानंतर अतिरिक्त 2 मिनिटांचा बफर टाइम दिला जाईल. 22 मिनिटांमध्ये जर 5 ओव्हर फेकून टीम बाहेर नाही आली तर मात्र तुम्हाला 3 धावेंची पेनल्टी देण्यात येणार आहे. मग जे दिलेले 16 मिनिटं आहेत त्या पहिल्या 4 ओव्हरसाठी तिथे तुम्हाला स्ट्रॅटेजिक ब्रेक अजिबात घ्यायचा नाहीये. 3 ओव्हर नंतर दुपारच्या सत्रामध्ये ड्रिंक्स ट्रॉली आतमध्ये येईल, ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. तोही वेळ त्यामध्येच कॅल्क्युलेट केला जाणार नाहीये. त्यासाठी स्टॉपवॉच 2 मिनिटांसाठी आम्ही थांबवणार आहोत. मॅचला सुरुवात होते. दोन्ही बलाढ्य टीम्स, एसबी ग्रुप मोठा गाव त्यासोबतच शिव आज्ञा 11. मजा येणार आहे या मॅचला. एका दिशेला तुम्हाला ॲज अ आयकॉन किरण शिंदे पाहायला मिळणार आहे. एक असा सितारा आहे जो डोंबिवली नगरीच्या अंडर ऑफ क्रिकेटमध्ये एक मोठं नाव केलंय आणि समोर आणखी एक असा सितारा आहे जो घडतोय, ज्याचा उगम झालाय पण आता तोही शांत राहणार नाहीये. गेल्या काही पर्वांपासून आपण प्रेमलाही पाहतोय. एका दिशेला तो ॲज अ आयकॉन खेळणार आहे आणि गतवर्षीचा सर्वोत्तम गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. एनसीसी ठाकूरवाडी संघाला बिलॉंग करणारा आदित्य बॉलिंग ट्रॅकवरती आहे. फेस करेल किरण शिंदे. चांगली मॅच. पहिला बॉल आणि हा पहिलाच बॉल. फक्त दिशा दाखवली आहे आणि फक्त दिशा नाही दाखवली आहे तर किरणनी सांगितलंय पहिल्याच बॉलवर हिटमीच्या बॅनरला हिट केलाय. म्हणजे भवानी स्पोर्ट्स यांच्याकडून आकर्षक पारितोषिकही त्याला मिळणार आहे. ठोकडीजे येस. तो बॅनर जो आहे ना तो बॅनर बाउंड्रीच्या बाहेर ठेवा फक्त. नाही नाही तसं नाही, बाउंड्री रोपच्या बाहेर ठेवा. येस 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 येस. थँक्यू थँक्यू. वरून म्हणतोय आता मात्र मी इथून बाउंड्री जाऊ देणार नाहीये, पण मात्र गेली ना तर बॅटरला इथे पारितोषिक मिळणार आहे ना भवानी स्पोर्ट्स यांच्याकडून. कालच्या दिवसामध्ये एक मात्र खेळाडू होता, अंकेशनी मारला होता. आज पहिल्याच धावामध्ये पहिल्याच बॉलवरती किरणनी सांगितलं मी आलोय खेळायला. गतवर्षीच्या विजेत्या संघामध्ये मोठा वाटा या खेळाडूचा राहिला होता. यावर्षी त्याच मनशेने उतरलाय. समोर देखील आणखी एक लेजंड आहे, जितू पेडणेकर. या खेळाडूचा उल्लेख करणं तेवढंच गरजेचं आहे अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये. डोंबिवलीचं नाव त्या शिखरावरती नेण्यामध्ये मोठा वाटा याही खेळाडूचा राहिलाय. आदित्य देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, पण किरण शिंदे छाप सोडतोय. बॅक टू बॅक. पहिल्या बॉलवर स्क्वेअर कट, दुसऱ्या बॉलवर स्वीप, तिहिल्ला जवाब. आणखी एक आलाय चौकार. हॅलो चेक. दोन बॉल 2 चौकार आल्यात आणि तिसऱ्याची वाट सध्या तरी लॉंग ऑफ वरती चांगली फिल्डिंग केली जाते. स्वीट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आदित्यनी चांगला कमबॅक केलाय. सिंगल येते. चांगला खेळ.
पहिल्याच धावामध्ये अप्रतिम अटॅक पाहायला मिळतो. अटॅक केला किरणनी. पुढचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. खेळाडू आहे त्यांना स्कोअर लेग चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगलच मिळणार आहे. सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे जात आहे. त्या पहिल्या षटकामध्ये हे सगळं काही सिद्ध झालं की आता मात्र तो अटॅक केला जाईल. 11 धावा लागल्या धावफलकावरती. चेक केलाय, थांबवलंय स्वतःला. पुढे आलेत. पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला होता. याही वेळेस स्ट्रेट ड्राईव्हला जवाब. किरण शिंदे आज फॉर्म घेऊन आलाय असं वाटतंय. काय बॅटिंग करतोय पठ्ठ्या. या डोंबिवलीने त्याला नाव दिलंय आणि त्याचबरोबर या डोंबिवली प्रीमियर लीगनी हा खेळाडू घडवलाय असंही म्हणायला हरकत नाहीये. 5 बॉल 11 झालेत आणि त्यानंतर आपण पाहतो तर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आहे. हे चातुर्य तुम्हाला या लेजर्स खेळाडूंकडून नक्कीच पाहायला मिळत आहे. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस क्लोज केला. 5 बॉल 1 टू गो. 13 धावा लागल्यात. इथे देखील आपण पाहिलं तर सॉफ्ट हँडनी बॉलला फक्त पुश करायचं होतं. व्यवस्थित टाइम झाला नाहीये. बॅटची हलकीशी कडा लागते आणि त्याच बरोबरीने गत वर्षीच्या सर्वोत्तम गोलंदाजासमोर जो अटॅक केलाय ते हेच सांगून जात आहे की मागच्या वर्षी सीझन 2 होतं. या वर्षी नवीन धाडस आहे, नवीन श्वास आहे आणि ते लढण्यासाठी आम्ही आहोत इथे. पहिली ओव्हर फेकण्यासाठी वेळ घेतली आहे तुम्ही 4 मिनिटाची. येस, थँक्यू सो मच. पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या तरी आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पद्मनाभन प्रभू सरांना पाहतोय आणि त्यासोबतच संतोष राऊत सर आहेत आणि मग आपण चेतन चव्हाण सरांनाही पाहतोय आणि त्यानंतर आणखी एक अंडरआर्म क्रिकेटचं द गॉड ऑफ अंडरआर्म क्रिकेट ज्यांना म्हटलं जातं दीपक बाईंग सर, त्यांनाही आपण इन ऍक्शन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. कॉमेंट्री पॅनलही आज ते ग्रेट आहे. माझ्यासोबत मयूरजी भोई सर असतील, त्यानंतर अंडरमचा आवाज सागरजी मोरे सर असतील, संध्याकाळच्या सत्रामध्ये गुरुवर्य प्रसादजी परब सर असतील. मजा येणार आहे. आजचा संपूर्ण दिवस DPL सीझन 3 ही गाजणार आहे आणि हा आमचा कॉम्बॉक्स तुम्ही पाहताय. थँक्यू कॅमेरामॅन. GTC वाहिनीवरती हे सगळं काही लाईव्ह प्रक्षेपण केलं जातोय. जवळच मैदानाच्या दिशेने जितू स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. प्रेम आयकॉन बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिलाच बॉल स्विच हिट गॅप मध्ये जितूने ओळख दाखवली आहे. असेल नवदूत खेळाडू. माझ्याकडे अनुभव प्रचंड, पदाला लावला. पहिला बॉल सीमेरेषे बाहेर आला. पहिल्याच बॉलवरती जितू यांनी देखील अप्रतिम स्ट्रोक खेळला. याही वेळेस पुन्हा एकदा अल्टी पलटी दे घुमा के 1 मोर. अजून एक बॅटला संपर्क झाला नाहीये पण विक्रांतच्या आवाकाच्या बाहेर तो बॉल निघाला. येतोय 22च्या स्वरूपाचा आणखी एक चौकार. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आल्यात. इथे देखील दासिंदा ट्रॅक गॅपमध्ये ढकलल्या बॉलला आणि यावेळेस चांगली फिल्डिंग केली जाते. थोडासा वाईडिश होता लॉंग ऑफ. वैभव आहेत तिथे. वैभव मात्रे पारितोषिकही लागलंय. 3 बॉल 3 विकेट घेतल्यात प्रेमनी, तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल मयुरेश मात्रे यांच्याकडून. किरण आलाय स्ट्रायकिंग एंडवरती. आता मात्र संयमी खेळ करेल की मात्र तो अग्रेसिव्ह राहील. 2 आयकॉन एकमेकांच्या विरोधात सध्या तरी कार्यरत आहेत आणि इथे देखील आज किरण शिंदेकडे फॉर्म आहे, टेम्परामेंट आहे, क्लास आहे, फटके आहे आणि नशीबही त्याला साथ देते. 1 मोर आणखी एक चौकार. मग थर्डमॅन रिजन वरती जी आपण प्रॅक्टिस विकेट पाहतोय ना, तिथे बॉल अगदी वेगाने निघून जातो. फिल्डिंग करणं कठीण राहिलंय. फक्त आणि फक्त तुम्हाला तो अटॅक पाहायला मिळतोय, हल्ले पाहायला मिळतात. आता मात्र इथून प्रतिहल्ला करावा लागेल, कमबॅक करावा लागेल प्रेमला देखील. पाहूया तो कमबॅक करतोय का की आणखी एखादी चांगला स्ट्रोक किरणच्या बॅटमधून. मॅच बॅलन्स राहील. यावेळेस टप्पा पडून अगदी बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला होता. लेग स्पिनचा वापर केलाय पण बॉलची पिचिंग अगदी 3ऱ्या-4थ्या स्टंपवरती.
खेळपट्टी सिमेंटची आणि त्यामुळे ते अतिरिक्त वळण तुम्हाला मिळत नाही. इथे देखील लॉंग ऑफ एक चांगला स्ट्रोक, वैभवची चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगल नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होतील का? जितू यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा, त्यासोबतच पंचांकडे सगळ्यांच्या नजरा लागून तिसऱ्या पंचांना आपण रेफर केलेला आहे आणि सॉफ्ट सिग्नल सांगतो इट्स आउट. पण मात्र जाऊयात, चेक करूयात आणि ती जबाबदारी सगळी काही आमच्या GTC वाहिनीवरती आहे. तिसऱ्या पंचांकडे ती जबाबदारी असणार आहे, ही पाहणं तेवढंच गरजेचं. ही घेतलेली एक धाव ही धोक्याची एक धाव आहे का? जी पार्टनरशिप एवढी चांगली चालू होती, इथे मात्र ही एक धाव घेण्याची चुकी करण्याची आवश्यकता होती का? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार पुढच्या येणाऱ्या काही सेकंदांमध्ये. येस, बॅटर आउट. जितू यांना परतावं लागेल. विकेट जाते, विकेट जाते. या विकेटची आवश्यकता होती का? आणि हे सगळं काही तंतोतंत पहा तुमच्या स्क्रीनवरती आहे. हा बॉल फील केला, पहिला चांगली फिल्डिंग झाली. लॉंग ऑफ वरती थोडंसं वाईड इशावं लागलं, अंतर कव्हर करावं लागलं. त्या पहिल्याच अटेम्प्टवरती चांगली फेकी करण्यात आली आहे. वैभव होते डीप मध्ये. से म्हटलं जातं ना, मग आयुष्य असू देत किंवा क्रिकेटचं मैदान असू देत, दोन भावंड जेव्हा खेळतात तेव्हा एकमेकांची साथ देऊन त्यांना संघासाठी काहीतरी चांगलं करावं लागतंय. नवीन बॅटर यश येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावाही भरपूर बनल्यात. 28 धावा लागल्यात धावफलकावरती. येस, ही एक धाव ऍड करूयात. 29 धावा लागल्यात धावफलकावर. किरण स्ट्रायकिंग एंड वरती आहे. दोन आयकॉन्स एकमेकांच्या विरोधात लढतायत, लढाई देतात, झुंज करतायत, फाईट केली जाते. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये हलकसं परिवर्तन केलं, पण मात्र इथे देखील जे वळण तुम्हाला अपेक्षित आहे बॉलवरती ते नाही मिळालंय. आणखी एक वाईट बॉल. 30 धावा लागल्यात. पुढचा बॉल. हा बॉल यावेळेस प्रचंड वेगाने टाकला होता. गतिशील बॉल होता. टप्पा पडल्यानंतर गतिशील होणारा हा बॉल होता, पण हाही बॉल ऑफ स्टंपच्या प्रचंड बाहेर. त्या रिटर्न क्रीजच्याही बाहेर निघालाय. दोन सलगचे वाईड आल्यात. बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. इथे देखील बॅकवर्ड पॉइंट, थोडासा फंबल, पण तरी देखील अडवलाय बॉल, ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये आणि सिंगल असं मिळणार आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा लागल्यात धावफलकावरती आपण पाहतोय तर तब्बल 32 धावा लागल्यात. काय सरासरी मेंटेन केली आहे. अगदी आपण 16च्या सरासरीने या धावा मेंटेन करण्यात आलेल्या आहेत. थँक्यू. एक विशेष सन्मान आपण करत आहोत आमचे हेमंतजी भोईर SB ग्रुपचे. आज त्यांची टीम देखील इकडे इनॅक्शन मध्ये खेळली गेली. सूरज म्हात्रे यांना विनंती केली की आपण त्यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे आज. थँक्यू सो मच भोईर साहेब, वेळात वेळ काढून आपण आला. त्यांनी आपला संघ इकडे दरवर्षी इकडे खेळतो. चेक. फक्त एक विनंती आहे की 10 मिनिटांची वेळ झालेली आहे आणि उरलेल्या 6 मिनिटांमध्ये तुम्हाला आता 2 ओव्हर संपवणं गरजेचं आहे. येस, ओव्हर टू यू सागर सर. सूरज म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हेमंतजी भोईर यांचा एक विशेष सन्मान केला होता. थँक्यू सो मच हेमंतजी भोईर. आज डोंबिवली प्रीमियर लीग SB ग्रुप त्यांचा खेळतोय. हेमंतजी 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी, कारण की हेमंत थोडं नाही बोलतात, पण त्यांची बोलतात संघ आमचा बोलेल. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. खरा फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी हा बॉल अडवणं खूप गरजेचं होतं. या अशा चुका करून चालणार नाहीये. आधीच किरणची बॅट तळपली आहे. त्याची बॅट अशी तळपली की जणू काय प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर मारतोय आणि तुमच्या बॉलर्सला तुमच्या फिल्डिंगची आवश्यकता आहे. तसं घडत नाहीये. आणखी एक चौकार येतोय. नुकतंच आपण व्यासपीठावरती हेमंतजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने हेमंत दादांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मग मुंबईतील मोठमोठ्या खेळाडूंना डोंबिवली नगरीमध्ये आणण्यामागे सगळ्यात मोठं नाव, संघांना पुरस्कृत करण्यामागे हेमंत दादांचं खूप आधीपासून राहिलेलं आहे. सागरजी, चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहतोय. संघाला पुरस्कृत करतात. पुढचा बॉल. इथे देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलेत, समोर खेळलेत. वी मध्ये वैभव, चांगली फिल्डिंग, सिंगल मिळेल. पुढचा बॉल स्विच हिट केलाय आणि इथे अवकाच्या बाहेर निघालाय. अजून एक आलाय चौकार. वा, काय आक्रमक बॅटिंग सुरू आहे SB ग्रुप. संघ मला काही पाहतायत आणि बॅटिंगही तेवढीच अप्रतिम सुरू आहे. येस DJ.
आणि त्याचबरोबर आमचे खेळाडू आहेत राहुल पारकर यांचे वडीलही आलेत. सर काका आपल्यालाही विनंती आहे, भालचंद्र पारकर सर आपल्यालाही विनंती, आपण प्लीज या व्यासपीठावरती आणि इथे येऊन सामना एन्जॉय करा काका प्लीज. संपूर्ण मॅनेजमेंट टीम कडून विनंती आहे, आपण या व्यासपीठावरती या, इथे स्थानपन्न व्हा आणि इथून खेळ पहा. मग ही ओळख राहिली आहे ना आपल्या स्पर्धेची. कालही आपण पाहिलं प्रशांत दादांचे वडील आले होते, त्यांचाही आपण शुभ सन्मान केला, त्यांनाही व्यासपीठावरती एक आग्रहाचं स्थान दिलं. ही आपल्या स्पर्धेची ओळख राहिली आहे. शेवटच्या क्षणाला डेलिकेट टच केला आदित्य आहे तिथे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगलच मिळेल, सिंगल सोबत धावफलकही पुढे जात आहे, धावा लागल्यात धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय तर 43 धावा लागल्यात. 4 बॉलचा खेळ झालाय. इथेही 2 चौकार आलेत या षटकामध्ये आतापर्यंत. पार्थ बॉलिंग ट्रॅकवरती आहे. इथे देखील बॅकफुटला जाऊन अगदी गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला होता, गॅप शोधली आहे, गॅप हेरली आहे आणि आणखी एक मारलाय. किरण शिंदेची बॅट ती स्थळपती आहे, आणखी एक आलाय चौकार. थोडे एफर्ट्स, थोडी टेम्परामेंट त्याची प्रचिती द्यावी लागेल. हॅलो भालचंद्र पारकर साहेब, आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आमचे राहुल पारकर यांचे आज पिताश्री. येस, सध्या तरी सगळ्यांचं लक्ष लागू नये की स्टॉपवॉच काय म्हणते. 3 ओव्हरचा खेळ झालाय आणि 13 मिनिटं 18 सेकंदांची अवधी झालेली आहे. म्हणजे अगदी 2.5 मिनिटामध्ये हे षटक कंप्लीट करणं गरजेचं, अन्यथा 5व्या षटकामध्ये एक खेळाडू येईल मैदानाच्या बाहेर. स्टॉपवॉच तीही आता सुरू केली जाते. पुढचा बॉल यावेळेस देखील आपण पाहतोय प्ले अँड मिस. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता. आदित्यला चांगला खेळ करावा लागेल, त्याला दाखवावं लागेल त्याची कुवत, त्याची धमक. का मात्र त्याची निवड झाली होती, सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या, सर्वोत्तम गोलंदाज म्हणून निवड झाली होती. खेळाचा दर्जा तो त्याला उंचावा लागणार आहे आता. आणखी एक बॉल अगदी समोर खेळत आहेत, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळत आहेत, चांगली फिल्डिंग केली जाते. विक्रांत आहेत समोरच्याही संघामध्ये ना चांगली बॅटिंग लाईनअप तुम्हाला पाहायला मिळते. मग मात्र प्रेमही असेल, त्याचबरोबर विक्रांत सारखा एक चांगला खेळाडू आहे हेत गालाही तुम्हाला पाहायला मिळतं. वैभव देखील असणार आहे, आदित्य देखील आहे आणि प्रतीक देखील असेल. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड गॅप मध्ये खेळला, तिथे देखील थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळते. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता चित्याच्या वेगाने या 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. आयकॉननी कसं खेळावं तसं खेळून दाखवतोय किरण शिंदे, पण फिल्डिंगही तेवढी लाजवाब झाली आहे. एकमेकांना बॅक करणं म्हणजे क्रिकेटचा खेळ. चला बॅटर्स, तुम्हालाही विनंती असेल जास्ती अतिरिक्त वेळ घेऊ नका. समोरच्या संघाकडे फक्त 1.5 मिनिटं उरलाय आणि त्यामध्ये त्यांना उर्वरित बॉल कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा एक खेळाडू बाहेर घ्यावा लागेल. 14.5 मिनिटांची अवधी झालेली आहे, त्याहून अधिक 14:40. पुढचा बॉल समोर खेळलाय, तिथे देखील चांगली फिल्डिंग केली जाणार आहे. विक्रांत आहे, त्याच्याकडून चूक होणार नाहीये. दुसऱ्याचा प्रयत्न आणि हे सगळं तर केलं जातं अंडर आमच्या क्रिकेटमध्ये. सिंगल मिळते, 1 रन ऍड केला जाईल. 55 धावा लागल्या. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉल अजूनही डिलिव्हर करायचे आणि ते 2 बॉल डिलिव्हर करण्यासाठी ठीक 1 मिनिट उरलाय.
इथे देखील स्विचचा प्रयत्न केला पण मात्र प्ले अँड मिस. चांगली बॉलिंग, चांगला कमबॅक आदित्य करतोय, खूप चांगला कमबॅक करतोय. अप्रतिम अप्रतिम दर्जेदार कमबॅक केला जातोय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असणाऱ्या बॅटर्सही थोडीशी वेळ घेत आहेत. त्यांनाही माहिती आहे, किरणलाही माहिती आहे, आता इथून आतापर्यंत आपण 3 ओव्हरमध्ये एवढी चांगली बॅटिंग केली आहे, त्याला कॅपिटलाइज करावा लागेल. मग मात्र इथून जर तुमचे 55-60 झाले तर मात्र चांगली बॅटिंग म्हणता येईल, पण जर कमबॅक केला तर तेही कठीण होईल. शेवटचा बॉल आहे आणि त्यासाठी बॉलरनेही चेक केलेला आहे. 20 सेकंदांची अवधी आहे, एक बॉल डिलिव्हर करावाच लागेल. आता मात्र चूक करून चालणार नाही आदित्यला. आणि येस, हा बॉलही डिलिव्हर झालाय. अगदी समोर खेळायचा होता, बॅटची हलकीशी कडा लागते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि तो 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 15 मिनिटं आणि 53 सेकंदांची अवधी घेतलेली आहे आणि 5 रनची ओव्हर टाकली. इकॉनॉमिकल षटक फेकलंय, चांगला कमबॅक केलाय. 5 धावेचं षटक फेकल्यामुळे या मॅच मध्ये थोड्या अर्थाने का असे ना शिव आज्ञा 11 संघाचं कमबॅक झालेलं आहे. वा, पण स्टॉपवॉच थांबणार नाहीये. अगदी आता हे षटक फेकण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 मिनिटांची अवधी मिळेल आणि त्याचबरोबरने स्टॉपवॉच थांबणार नाहीये. मग आपण आणखी एक पारितोषिक पाहतोय जे आपल्याला स्वप्नील महाडेश्वर यांच्याकडून पुरस्कृत झालेलं आहे. त्यांच्या परफेक्ट ट्रिप प्लॅनर या कंपनीच्या वतीने आपल्याला पुरस्कृत झालेला आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही जर चांगली गोलंदाजी केली, चांगली फिल्डिंग केली, मग मात्र तुमच्या पायामध्ये ते चांगले शूज असणं ही जबाबदारी आम्हाला बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरसाठी जे शूज आहेत ते प्राप्त झालेले आहेत. परफेक्ट ट्रिप प्लॅनर्स म्हणजे स्वप्नील महाडेश्वर यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत. त्यांचे देखील आभार, मनस्वी आभार. आणि स्वप्नील दादा ऐकत असाल, पाहत असाल तर तुम्हालाही विनंती आहे, अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये जसा वेळ भेटेल तसा आपल्या या DPL सीझन 3 ला व्हिजिट नक्कीच द्या. नेक्स्ट मॅच जमा 11 आणि SSS श्रीराम 11. टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. पुढचा बॉल गोळीच्या वेगाने ट्रॅव्हल, चांगली फिल्डिंग केली जाते, चांगली फेकी, वाह चांगला थ्रो. चौफेर काय क्रिकेटचा दर्जा पाहायला मिळतोय. शिव आज्ञा 11 पहिल्या 3 ओव्हरमध्ये त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला पण त्यांनी प्रतिहल्ला केलाय. आदित्यनी दाखवलंय का माझी निवड केली जाते, का मी सर्वोत्तम गोलंदाज होतो. त्याची प्रचिती देणारी मागची ओव्हर ती इकॉनॉमिकल राहिली आहे. या ओव्हरमध्ये जबाबदारी देवेंद्रच्या खांद्यावरती आहे. पहिल्या बॉलवर सिंगल. किरण शिंदे एकटा चांगली बॅटिंग करतोय. 13 बॉल 32 धावा खेळला पठ्ठ्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे थर्ड मॅन वरती, सिंगल घेतली जाते, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. विकेट सॅक्रिफाईस येस सर. 1 शॉट साठी आपण चेक करणार आहोत. नॉन स्ट्रायकिंग एंडला किरणचा 1 शॉट आहे का? ओके, आपण चेक करूयात. तिसऱ्या पंचांना विनंती आहे सर आपण चेक करूयात. वा, अप्रतिम. मग कुठल्याही स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका पहा किती महत्वाची असते. प्रत्येक गोष्टीची तंतोतंत पाहणी केली जाते. कुठल्याही प्रकारच्या स्पर्धेला गालबोट लागता कामा नये. स्पर्धेमध्ये सगळी गोष्ट फेअर असले पाहिजे, या गोष्टीची संपूर्ण काळजी घेतली. आमच्या चौघाही पंचांचं कौतुक आहे. चेक केलं जात आहे. त्याच दरम्यान टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. SSS श्रीराम 11 आणि त्यासोबतच जमा 11. कॅप्टन्स टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. सगळं लिहून द्या. येस, SB ग्रुप स्टॉपवॉच थांबवली. येस, 1 रन नक्कीच मिळेल. शॉट नाहीये, शॉर्ट रन नाहीये.
दुसऱ्या धावेसाठी नक्कीच किरणनी प्रयत्न केला होता, त्याला स्ट्राईक हवी होती आणि ती स्ट्राईकही त्याला मिळतीये. चला बॉलिंग टीम थोडस स्पीडअपही करण्याची तुम्हाला आवश्यकता असेल. शिव आज्ञा 11. 58 झाल्यात. आणखी एक गोळी निघाली आहे, ती गेली आहे मैदानाच्या बाहेर. बॉल गेलाय किरणच्या बॅटमधून. दन 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 करत येतोय चौकार. जागतिक 37 धावेची खेळी केली आहे किरण शिंदेनी. काय बॅटिंग करतोय पट्ट्या, लाजवाब. आणखी एक वेळेस आपण पाहतो तर स्विच करण्याचा प्रयत्न राहिला होता. इथे टायमिंग फसलाय, डायरेक्ट हिट नाही लागले. इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल का? आणि इथे विकेट नक्कीच सॅक्रिफाईस करावी लागेल. लो बॉल आहे, इट्स अ नो बॉल आणि नो +1. 2 धावा इथे मिळतील. तिसऱ्या धावेचा आपण जेव्हा पाहिला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना विकेट मिळणार आहे, म्हणजे 2 धावा इथे ऍड केल्या जातील. हा बॉलही नव्हता, त्याचबरोबर धावफलकही पुढे जात आहे, पण हा तो ऍक्शन रिप्ले. पण मित्रांनो, बॅटिंग आवडली असेल आपल्या डोंबिवलीतल्या आणखी एक आयकॉनची, तर किरण शिंदेसाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय बॅटिंग केली आहे, 37 धावेची बहारदार खेळी. वा. चेक. आणि आपल्या समवेत भवानी स्पोर्टचे सर्वसर्वाय विनोदा पवार यांचं देखील स्वागत होत आहे. एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि खूप वर्ष भवानी स्पोर्ट्स ही ब्रँड देखील आज खूप चांगलं कार्य करते. विनोदा पवार, आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मुंबईत अगदी विविध भागामध्ये त्यांच्या फ्रँचायझीज आहेत. आणखी एक आलाय. आज सगळं काही घडतंय आणि ते सगळं काही एसबी ग्रुपच्या दिशेनेच घडतंय. जो येतोय तो हल्ला करतोय, त्याच्या बॅटला बॉल आदळतोय, तोही चौकाराला निघतोय. आणखी एक आलाय. धावा किती बनल्यात? 68 धावा लागल्यात धावफलक्यावरती. वा, आजच्या दिवसाचा उच्चांक गाठलाय आणि कालपासूनच आपण पाहिलं ना तर सेकंड हायएस्ट स्कोर बनलाय धावफलक्यावरती. शेवटचा बॉल अजूनही डिलिव्हर करायचा आहे. 21.5 मिनिटं घेतल्यात. पुढचा बॉल समोर, इथे देखील चांगला स्ट्रोक, चांगली फिल्डिंग केली जाते. शेवटच्या क्षणाला हात आतमध्ये आणलाय, बॉल ठेवला आतमध्ये आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. भाविक धावेल की नाही धावणार आहे? निघालाय, तो निघालाय, पण धावा फक्त 2च मिळतील. काय बॅटिंग केली आहे, धावा लागल्यात धावफलक्यावरती. तब्बल 70 धावा लागतायत आणि 71 धावेचं लक्ष असणार आहेत. जाऊया आपण आता कॉम्बॉक्स मध्ये, जिथे टॉस केला जाणार आहे पुढच्या मॅचचा. पवार यांना विनंती करेल आपण टॉस साठी यायचं आहे. आमचे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व मी आवर्जून सांगेल की पहिले विगळीला राहायचे, विगळीकर आहेत, आता डोंबिवलीकर झाले आणि आज एक चांगला व्यवसाय त्यांनी केला गेलाय. भवानी स्पोर्टचे सर्वसर्वाय एका साईडला भवानी स्पोर्ट्स आहे, एका साईडला डोंबिवली DPL आहे. टीम आहे DPL. कॉल केलाय नाही, बट बाई डोंबिवलीमध्ये तर डोंबिवलीच येणार. हा, टॉस जिंकलाय. सरी खूप चांगलं क्रिकेट खेळतोय, पण आज आपल्या विभागात प्रीमियर लीग आहे आणि याचा कॅप्टनची आज भूमिका आहे. काय म्हणशील, काय डिसिजन असेल? आम्ही पहिले बॅटिंग करू. आणि डोंबिवलीने खूप सारं प्रेम दिलं. आज ही ओळख मुंबईत होते, महाराष्ट्रात होते, डोंबिवली नव्हते, बट या क्रीडा स्पर्धेविषयी जरूर ऐकेल. जे क्रीडा स्पर्धा तर चांगलीच होती. 2 वर्ष खेळतोय पण कधी क्वालिफाय नाही झालोय, पण यावर्षी क्वालिफाय करायचा पूर्ण प्रयत्न असेल आणि जिंकायचं तर आहेच. यस, खूप चांगला खेळ केला आणि समोरच भाऊ आहेत. पण अजून एक प्रश्न असेल की वाय चषकामध्ये आज सनी बारक्या सर्वांना दिसला, बट त्यानंतर मला पहिल्यांदा भेटलाय त्यानंतर, बट काय फिलिंग आहे? जो आज एवढं नाव झालं, मग श्रीलन दिवा डोंबिवली जिंकला, बट सर्वजण चर्चा होती की कोण आहे बारक्या, बट त्यानंतर काय फिलिंग आहे? म्हणजे पहिले खेळायचं तर डोंबिवलीतच ओळखायचे, पण जेव्हा वाय कट्टा जिंकलो त्याच्यानंतर असे खूप लोक ओळखायला लागले आणि समोरून येऊन बोलतात, पण बरं वाटतं. श्रीलेवन दिवा डोंबिवली विषयी जरूर ऐकेल. म्हणजे आता श्रीमध्येच खेळतो आणि त्यांच्यातच खेळायला मजा येते, त्यांच्यातच खेळणार.
क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा. समोर भाऊ पण आहे. नक्कीच श्रीराम SSS11 काय सांगाल या क्रीडा स्पर्धेविषयी? क्रीडा स्पर्धा तर दरवर्षी चांगलीच असते. हा सीझन तिसरा आहे. मी फक्त श्री 11 मध्येच खेळणार कायम, आपल्यातच खेळणार. ही DPL बोलायचं झालं तर 2 वर्षात चांगली स्पर्धा केली आहे. आता तिसरा सीझन आहे, त्याच्यापेक्षा चांगलं आयोजन केलं आहे. त्या कमिटीसाठी मी धन्यवाद मानतो. क्या बात आहे, शॉर्ट अँड स्वीट जास्त बोलत आहे पण खूप साऱ्या शुभेच्छा. विनयदा आपल्यासोबत आहे. विनयदा, हा विनयदा कमी बोलतात परंतु एक शांत आणि संयमी आहेत. खूप चांगले मित्र मला दिले या क्रिकेटने, त्यामुळे भवानी स्पोर्ट्सचा मी नेहमी ऋणी आहे. आणि डोंबिवलीमध्ये ही त्यांची फ्रँचायझी संपूर्ण कोकणात पण आहेत. मालवण, रत्नागिरी त्या परिसरात पण खूप चांगली कामगिरी करतात. उलट मॅचच्या दिशेने दुसऱ्या डावाकडे. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हा विकेट हॅट्रिक साठी देखील 500 रुपये आमचे भोईर साहेब, हेमंतजी भोईर यांच्याकडून. किरण शिंदे साठी स्पेशल संकेत भगत यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे हॅट्रिक साठी. हा आणि हेमंतजी भोईर यांच्याकडून जो बॉलर हॅट्रिक घेईल त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अनेक पारितोषिक येत आहेत. शिवरत्न 11च्या कुठल्याही खेळाडूने आपण पाहिलात बाउंड्रीजची 3 बॉल 3 चौकार लगावलेत, तर मात्र समर्थ साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मोठं आहे, लक्ष मोठं आहे. पाठलाग करावा लागेल, केला जाईल का? प्रेमला खेळावा लागेल, तो खेळ का? विक्रांतला चांगली बॅटिंग करावी लागेल, तोही करेल का? किरणनी पहिला डाव त्याच्या नावावरती ठेवला होता, दुसरा डावही तो ठेवेल का? असं म्हटलं जातं. नाण्याला 2 बाजू असतात, क्रिकेटच्या खेळाला 2 सत्र असतात. पहिल्या सत्राचा खेळ संपला, 70 केल्यात, 71चं लक्ष आहे. पहिला डॉट टाकलाय किरणनी. इथे देखील पुन्हा एकदा आपण पाहतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला. प्रेमच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक सिंगल मिळेल. आणखी एक पारितोषिक आहे आणि स्ट्रायकिंग एंड वरती आलेला बॅटर म्हणजेच विक्रांतसाठी ते पारितोषिक असणार आहे. त्या सगळ्याच्या लाडकीचा जप्पू म्हटलं जातं, त्याच्यासाठी पारितोषिक आहे. कल्पेश कोकण साहेब यांच्याकडून हॅट्रिक चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि या संपूर्ण मॅच मध्ये 5 चौकार लगावले तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ओव्हरऑल 5 चौकार लगावलेत. यावेळेस बॅकफुटला गेले, शेवटच्या क्षणाला किरणकडे ती किमया, ती शैली आणि ते सगळं काही जे एका बॉलरला लागतंय. बॉल टप्पा पडल्यानंतर वळवतोय, दोन्ही दिशेला वळवतोय, कधी ऑफ स्पिन करतोय, कधी लेग स्पिन करतोय. अँगल चेंज होत नाहीये, ऍक्शन तीच राहते, फक्त बॉल फिरवतोय. पुढचा बॉल इथे शेवटच्या क्षणाला अगदी एक कलात्मक स्ट्रोक खेळलेत. इट्स अ नो बॉल. नो बॉल आहे, नो +1, 2 धावा मिळतील. कॅपिटलाइज करावं लागेल, प्रेशर टाकायचंय, 70 चेस करायचे आहेत ना, तर मात्र तुम्हाला पहिल्या 2 ओव्हर वरती मोठे फटके खेळावे लागतील. टार्गेट करावं लागेल. यावेळेस स्ट्रोक अप्रतिम राहिला पण बॉल पंचांना आदळलाय आणि मग काही नाही ना, तुम्हाला फक्त आणि फक्त जे धावा आहेत त्या मिळतील. सिंगलच मिळेल. चांगला स्ट्रोक खेळलाय प्रेमने देखील. हा मात्र जर चौकार आला असता तर अजूनही मॅच पाहायला मजा आली असती. गुड स्ट्रोक प्रेम, हरकत नाहीये. दोघांनी एकमेकांना ते थम्सअप दिलाय आणि सांगितलंय की घडतं असं क्रिकेटच्या मैदानावरती. इथे देखील आपण पाहतो तर लॉंग ऑफवरती चांगली फिल्डिंग राजा खंडागले पाहायला मिळतो आपल्याला. या खेळाडूंनी खूप कमी कालावधीमध्ये ओव्हरआर्मचं अंडरआर्मचं दोन्ही क्रिकेट खूप चांगलं खेळलंय. प्रेशर मॅच आहे, 70 केल्यात, चेस करतील यात ती मात्र शंका नाहीये. फाईट करतील मुख्यतः यात ती मात्र शंका नाहीये. थोडीशी मिसफिल्डिंग, व्हाईट बॉल. विकेटच्या मागे आपण पाहतोय थोडीशी मिसफिल्डिंग केली जाते पण तरी देखील आहे बॉल मैदानाच्या आतमध्ये. वाईड आहे, सिंगल मिळेल. पाच बॉल आणि 6 धावा लागल्या. प्रेमच्या बॅटमध्ये एक चांगला शॉट पाहायला मिळतं. खूप चांगली फिल्डिंग पण अडवलाय. बॉल सेफ आहे. अगदी आमच्या कमेंट्री बॉक्सच्या समोरच बॉल होता, सेफली अडवलाय, ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये अतिरिक्त नाही आल्यात धावा, फक्त आल्यात 8 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा लागल्यात. म्हणजे काय तर आता चेस थोडीशी मोठी होत चाललेली आहे.
पहिलाच बॉल आपण पाहतो तर व्हाईट बॉल आलाय आणि पहिलं षटक फेकण्यासाठी जर वेळेच्या अवधीचा आपण विचार केला तर मात्र जवळपास आपण 2 मिनिटं आणि 50 सेकंदांची अवधी घेतलेली आहे. खेळ करावा लागेल, विक्रांतला दाखवावी लागेल त्याची धमक. पुन्हा एकदा लॉंग ऑफ वरती राजेश खंडाकले, चांगली फिल्डिंग, बॉल अडवलाय, ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. तुमची फिल्डिंग ही चांगली असणं पहा किती गरजेचं आहे. जितू आहेत मास्टर माइंड, तोही ओळखला जातो खेळाडू. 70 केल्यात, 71 करायच्यात, डावाला सुरुवात करावी लागेल आणि हे सगळं आपण पाहतोय नेहमीच. वाईट बॉल आहे शेवटच्या क्षणापर्यंत. प्रेमचे काही हंगाम या सीझन मध्ये काही स्पर्धा या अशा राहिल्यात ना, मॅन ऑफ द सिरीजचंही पारितोषिक त्याला मिळालंय, सर्वात उत्कृष्ट बॅटरचंही पारितोषिक त्याला मिळालंय. दोस्ती चषकही चांगला खेळला, इथे देखील पुन्हा एकदा लॉंग ऑफला टार्गेट केलाय आणि याही वेळेस राजा आहे तो रिजन पूर्णपणे त्यांनी काबीज करून ठेवलाय. बॉल जाऊ देत नाहीये त्याच्या पलीकडे. चांगली फिल्डिंग केली जाते. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा व्हाईट बॉल आहे. इथे मात्र तुम्हाला एक्स्ट्राज वरती रोख लावावा लागेल. मग ती चांदीची चैनही प्रेमला मिळाली होती दोस्ती चषकामध्ये, पण ते सगळं काही राहिलं ना बाजूला. क्रिकेटचा खेळ हेच शिकवतो की प्रत्येक डाव, प्रत्येक मॅच शून्यातनं सुरुवात होते आणि मग शून्यातनं विश्व निर्माण करणं म्हणजे क्रिकेटचा खेळ. कुणाला वाटलं होतं डोंबिवली प्रीमियर लीगची सुरुवात झाली, त्या विश्वाला सुरुवात झाली तेव्हा मात्र त्यांनाही वा राजेश काय फिल्डिंग केली आहेस, वा वा वा. एकदा जोरदार टाळ्या राजेश खंडाकलेसाठी. मी म्हटलं होतं हा खेळाडू ओव्हरआर्म चांगला खेळतो, अंडरआर्म चांगला खेळतो आणि इथे फक्त फिल्डिंग साठी त्याला निवडला गेला आणि तीही त्यांनी चांगली करून दाखवली आहे. वा काय फिल्डिंग केली आहे, अप्रतिम अप्रतिम फिल्डिंग राजेश. काय बॉल अडवलाय पठ्ठ्यानी. एकही चौकार आतापर्यंत आलेला नाहीये. हा जवळपास मारलाच होता. पुढचा बॉल इथे फटका फसलाय प्रेमचा. अंडर प्रेशर आपण पाहतोय, चौकार आला नव्हता आणि त्या दडपणामध्ये विकेट नक्कीच त्याला थ्रो करावी लागली आहे. विकेट डाऊन. प्रेम मात्रे बॅक टू द डगआउट. एक विशेष सन्मान आपण करत आहोत. आज भालचंद्र उपस्थित आहेत, राहुल पारकर यांचे पिताश्री पारकर साहेब. आपण या आणि मी विनंती करेल विनय पवार, राहुल खेळायला येतो तर तुम्ही सोडता म्हणून येत आहे तो. वडिलांचा धाक पाहिजे आयुष्यात. वडिलांचा ज्याला धाक आहे तो त्याचा सक्सेस नक्की आहे आणि वडिलांचा हात आहे तोपर्यंत आपण लाईफ मध्ये काही करू शकतो. विषय गंभीर तिकडे बाप खंबीर. त्यामुळे आज राहुल पारकर यांचे पिताश्री इकडे उपस्थित आहेत. थँक्यू सो मच काका. आणि आज आपण आलात त्याबद्दल आपला पण आभारी आहे. वडिलांची सावली आयुष्यभर असावी. 2 शब्द काका मी क्रीडा स्पर्धेविषयी आणि यंग प्लेयर्स बघा डोंबिवलीचं क्रिकेट खेळतायत. जिंकणार राहत असतं पण यंग प्लेयर खेळतात आणि सर्व आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करायचं आहे. खरोखर मला खूप समाधान वाटलं इथे जो माझा सत्कार केला गेला. पण खरोखर मुलं पण ही खूप एकदम व्यवस्थित. मी तर कुठची टीम असेल तरी प्रत्येकाची मॅच बघत राहतो, संपूर्ण रात्रभर अशी संपेपर्यंत बघत राहतो. मला खूप आनंद आहे आणि चांगलंच आयोजन आहे हे, बघावं असंच आहे. क्या बात आहे. सर्वांची मॅच बघतो पण माझा मुलगा जिंकला पाहिजे. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं की माझ्या मुलाचं सक्सेस मला बघायचं आहे. यावेळेस आपण पाहतो तर चांगली फिल्डिंग केली जात आहे. मग मात्र आमचे जे प्रायोजक आहेत त्यांचे देखील मनस्वी आभार आहेत. कालच्या दिवसामध्ये जेवणाची व्यवस्था प्रदीपजी बावस्कर सर आणि ऐश्वर्या बावस्कर साहेबांकडून आपल्याला प्राप्त झालं. आजच्या दिवसामध्ये आपल्याला जेवणाची व्यवस्था जॉयल डिसोजा यांच्याकडून प्राप्त झाली. एक चांगले मित्र देखील आहेत आणि क्रिकेटवरती त्यांचंही प्रचंड प्रेम राहिलं. यावेळेस आपण पाहतो तर पंचांकडे अपील केली जाते आणि पंच सांगतात की बॉल फक्त आणि फक्त पायाला आदळलाय. किरण अपील करतोय, त्याला विकेट हवी आहे. त्यालाही माहिती आहे ना की आदित्य चांगला खेळू शकतो. चांगला खेळ त्याच्याकडून नक्कीच होण्याची शक्यता आहे.
पुढे आल्यात. विक्रांतने देखील फ्लिक केला बॉलला. सध्या तरी थोडीशी एकतर्फी लढत सुरू आहे. पुढचा बॉल आणि इथे स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. नो आहे. नो प्लस 4. 5 धावा मिळतील. येस, म्हणजे काय तर अजूनही आपण पाहतो. मग या गोष्टीचं आपण कन्फर्मेशन घेतलं अंपायर्स कडून. सरांनी सांगितलं नो आहे आणि त्यानंतर 22च्या स्वरूपाने त्या धावा मिळतील तब्बलच्या 5. पण अजूनही बॅटला लागून एकही चौकार आलेला नाहीये. शिवाज्ञा 11 फाईट करावी लागेल. इथे देखील बॅटची हलकीशी करायला लागते. जितू पेडणेकर येतात बॉलच्या खाली आणि चांगली फिल्डिंग केली जाते. फक्त सिंगलच मिळणार आहे. एक धाव मिळेल. धावफलकेमध्ये वाढ केली जाईल. धावा लागतात धावफलकेवरती. आतापर्यंत आपण पाहतो तर 25 धावा लागल्यात. पुढचा बॉल स्विच हिट केलाय. इथे देखील बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क होत नाहीये. आणखी एक डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल इथे टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा वळण चांगला घेतोय पण नो बॉल असेल. ती लाईन जी आहे ना ती लाईन, त्या लाईनीला आपल्याला साधून बॉलिंग करावी लागेल. लाईनीच्या आतमध्ये त्या बॉलची पिचिंग करावी लागेल. इथे चांगला शो खेळलाय गोळीच्या वेगाने. ही ओळख राहिली या खेळाडूची. पण मात्र यावेळेस या तिसऱ्या षटकामध्ये ती पहिलीच बाउंड्री आली आहे. सर एक मिनिट. होल्ड 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 कन्फर्म. सर षटक संपलाय. येस, षटक संपलाय. षटक संपलाय. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा लागल्या धावफलकावरती. आपण पाहतो तर 30 धावा लागल्या धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ झाला. 10च्या सरासरीने आपण 30 धावा पाहिलेल्या आहेत आणि स्टॉपवॉच आता मात्र थोडीशी थांबवली जाईल. ही जी लढाई आपण पाहत होतो सध्या तरी इम्पॅक्ट प्लेयर आतमध्ये येईल. गतवर्षीच्या 2 सर्वोत्तम खेळाडूंमध्ये ही लढाई आपण पाहत होतो. एका दिशेला विक्रांत परब होता जो सर्वोत्तम बॅटर म्हणून ज्याची निवड झाली. एका दिशेला किरण शिंदे होता सर्वोत्तम गोलंदाज म्हणून सीझन 2 मध्ये ज्याची निवड झाली आहे. पण मात्र सामना आता थोडासा कठीण आहे. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 12 बॉल मध्ये अजूनही हवे आहेत 41 धावेची आवश्यकता आहे. 12 बॉल 41 धावेची आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहतो तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता आदित्यनी. सिंगल इथे देखील मिळणार आहे. 12 बॉल 41 धावेची आवश्यकता आहे. दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये हे सामने आपण पाहतोय. मेहनत केली जाते, परिश्रम केला जात आहे. 11 बॉल 40 धावेत मॅच संपली आहे का तर मी तर म्हणेन मॅच अजिबात संपलेली नाहीये. एक मोठं षटक ज्या षटकामध्ये 3 ते 4 चौकार आले तर मात्र मॅच पुन्हा एकदा कलाटणी घेताना पाहायला मिळेल. पण तसं काही होत नाहीये. सध्या तरी जितू पेडणेकर अनुभव त्यांच्याकडे प्रचंड. त्याची शिदोरी पणाला लावावी लागेल आणि तशीच बॉलिंग करतायत. याही बॉलवरती चांगलं टॅप केलंय. बॅकफुटला गेलेत. षडम फुल केलंय बॉलला. सिंगल इथे देखील मिळणार आहे. प्रशांत सावंत आपलं पण स्वागत आहे आणि
टीम मंगलमूर्ती टीमचा देखील आपण एक विशेष सन्मान करत आहोत. मी विनोदा पवार यांना विनंती करेल की आपण मंगलमूर्ती टीमचे देखील आमचे प्रशांतजी सावंत यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत. सर्व आमचे टीम ओनर 16 संघ इकडे खेळतात, त्यामुळे डोंबिवली प्रीमियर लीग सक्सेस होतीये. थँक्यू सो मच सावंत साहेब, आपलं देखील अगदी मनापासून स्वागत आहे. त्यांच्या नसानसात भवानी स्पोर्ट्स आहे बघा, कॅप पण त्यांची भवानी स्पोर्ट्स आहे. पिंटू दादा आहेत तर आम्ही भवानी स्पोर्ट्स आहे. आणि थँक्यू सो मच प्रशांत सावंत यांचा एक विशेष सन्मान केला जातोय. आज त्यांचा संघ पण इन ऍक्शन मध्ये खेळला गेला. प्रशांतजी सावंत यांचा आपण पाहिलं एक विशेष सन्मान. टीम मंगलमूर्ती इन ऍक्शन मध्ये खेळली. सावंत साहेब, 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी, कारण की आपल्या परिसरात एवढं चांगलं आयोजन करतायत आणि तुमचा संघ, 2 शब्द. ही डोंबिवलीतली सगळ्यात चांगली टुर्नामेंट आहे आणि एकतर हिच्यासाठी 2 महिने खूप मेहनत घेतात आणि त्याचं हे आता सगळं हे जे दिसतंय ते त्याच्यामुळे दिसतंय आणि आमचाही त्यांना चांगलाच सपोर्ट असतो. क्या बात है, थँक्यू सो मच, धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. सात बॉल आणि 31 धावेची आवश्यकता आहे. औपचारिकतेकडे हा बॉल चांगला शो खेळतोय. स्विच केला विक्रांतच्या बॅट मधून, चौकार नक्कीच येतोय आणि त्या चौकारासोबतच आपण पाहतो तर धावफलकही पुढे जात आहे. षटक संपलंय सर. 4 ओव्हरचा खेळ झालाय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे आणि शेवटच्या 6 बॉलवरती आपण पाहतोय जिंकण्यासाठी हव्यात किती तर 6 बॉल आणि 27 धावेची आवश्यकता आहे. मग मात्र 6 बॉल 6 चौकार लगावले तरी देखील सामना फिनिश होणं कठीण आहे. पण अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये ना नेहमी आपण पाहिलंय, एक मात्र मी नक्कीच म्हणेन, शेवटपर्यंत लढाई करा, ती जास्ती महत्वाची आहे. कारण लीग फॉर्मॅट तुम्हाला हेच काही देऊन जातं. लीग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पहिल्या मॅचमध्ये चुका घडल्या त्या सुधारवण्याची संधी लीग फॉर्मॅट तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये देत आहे. पण मात्र इथून 6 बॉल 27 हवेत. अशक्य आहे का तर अजिबात अशक्य नाहीये. 6 बॉल 27. पहिलाच बॉल चांगला शोक, नो बॉल आहे, नो बॉल तरी सिंगलच मिळेल. नो +1, 2 धावा इथे मिळतील. म्हणजेच काय तर अजूनही अशक्य नाहीये. अशक्य क्रिकेटमध्ये काहीही नाहीये. 6 बॉल जिंकण्यासाठी 25 हव्यात. थांबा, कुठेही जाऊ नका. 6 मध्ये 25 हव्यात. आणि इथे चांगला बॉल, अप्रतिम बॉल, चांगला बॉल टाकलाय. गोलंदाज म्हणतोय कसलं प्रेशर, काही नाहीये प्रेशर. 25 पुरेशा आहेत, खूप झाल्या माझ्यासाठी. चांगली बॉलिंग. डॉट बॉल आलाय. समीकरण बदललं जातं. इथे देखील बॅची हलकीशी करायला लागते. किरण चुकी करत नाहीये आणि चांगली फिल्डिंग केली जाते. चांगली फिल्डिंग, फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. आता मात्र कठीण आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यावरती जिंकण्यासाठी तुम्हाला 24 अजूनही हव्यात. मग 4 बॉल 4 चौकार लगावले तरी देखील ते अशक्य आहे आता, हेही म्हणायला हरकत नाहीये. चला स्पीडअप करा प्लीज. शिवात्ना 11. चांगली फाईट केलीत. 70 धावा त्याही अतिरिक्त बनल्या ना. मग बॉलिंग मध्ये कुठे काय चुका झाल्या, कशा झाल्या. किरणची बॅटिंग अप्रतिम राहिली. मग या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करत असताना पुढच्या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. चांगला स्ट्रोक, वेग 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 प्रचंड आहे. हेत काळाच्या बॅट मधून बॅटला बॉल अदळला आणि तो अदळल्यानंतर ना जणू काय बंदुकीतनं ती गोळी निघाली आहे. बॉल बाहेर येतोय, चौकार. हॅलो, अनिकेतजी मांजरेकर, आपणास देखील विनंती करेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आपलं पण स्वागत आहे. आमचे दिगंबर, रुपेशजी आणि प्रणवजी, आपण देखील व्यासपीठावरती या. हा, आमचा मित्र गॉगल घालून आला. अगदी आपलं पण स्वागत आहे मित्रांनो. सर्व आमचे मित्र डोंबिवली प्रीमियर लीगला, भले ते क्रिकेट खेळत नाही पण त्यांचं डोंबिवलीवर प्रेम आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये हलकसं परिवर्तन केलं. पण राजेश खंडागले तिथे आहे. लॉंग ऑफ वरती राजेश खंडागलेची फिल्डिंग. वा, एक भिंत उभी केली आहे एसबी ग्रुपची. त्या भिंतीचं नाव राजेश खंडागले आहे. लॉंग ऑफचं रिजन आहे. बॉल जाऊ देत नाहीये.
उजवीकडून येऊ देत, डावीकडून येऊ देत, बॉल मैदानाच्या आतमध्येच ठेवतोय पट्ट्या. चांगली फिल्डिंग. पुढचा बॉल इथे देखील चांगलं कनेक्शन, मात्र आता थोडीशी मिसफिल्डिंग केली जाते. शेवटच्या बॉलवर चौकार आलाय, पण नक्कीच डॉमिनेशन पाहिला आणि ते डॉमिनेशन आपण पाहतोय. एसबी ग्रुप मोठा गाव या संघाचा सामना फिनिश, मॅच जिंकली आहे. आमचे अमित सावंत यांचे संपूर्ण मित्र परिवार इकडे उपस्थित आहे. आपलं पण स्वागत आहे. थँक्यू. चला दोन्ही टीम्सला विनंती. येस, दोन्ही टीम्स थांबल्यात सध्या तरी. टीम हर्डल केलं जातं एसबी ग्रुप कडून आणि कौतुक असेल ट्रिपल-एस. चला नंतर आपण मॅच साठी रेडी राहा. त्याचबरोबरीने शिव आत्ना 11 टीमचे कौतुक करावं लागेल. मॅच गमावली मयूर सर, पण तरी देखील 71 धावेचं लक्ष जे आहे ना ते जवळपास चेस केलंय. 60 केल्या होत्या त्यांनी देखील. चांगली बॅटिंग राहिली आहे. जाऊयात आता आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने.